नमस्कार मित्रांनो, सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. स्टे ॲट युअर होम फॉर युअर ब्राईट फ्युचर. तर चला तर मग आज आपण पाहूया अग्नितुंडीवटी विषयी थोडक्यात माहिती. त्यामध्ये प्रथमतः आपण पाहूयात ग्रंथोक्त संदर्भ. शुद्ध सुतम विषम गंधकम अजमोदा फलत्रिकम सर्जिक्षारम यवक्षारम वन्नी सैंधव जीरकम सौवर्चल विडंगानी सामुद्र त्रिवशनम तथा विषणवृष्टी सर्वसमा जंभीर आम्लेन मर्दयेत मरीचाना वटी खादे ध्वनी मांद्य प्रशांतये. आता आपण पाहूयात घटकद्रव्य. पारा मर्क्युरी 10 ग्राम, गंधक सल्फर 10 ग्राम, अजमोदा ट्रायक्युस्पर्मम रॉक्सबर्गियम 10 ग्राम, हिरडा टर्मिनालिया चेबुला 10 ग्राम, बेरडा टर्मिनिलिया बेल्लेरिका 10 ग्राम, आवळकाठी एम्लिका ऑफिसनॅलेस 10 ग्राम, सर्जिक्षार 10 ग्राम, यवक्षार हॉर्डियम वल्गॅरे 10 ग्राम, चित्रक प्लम्बॅगो जेलेनिका 10 ग्राम, सैंधव रॉक साल्ट 10 ग्राम, जिरे क्युमिनम सायमिनम 10 ग्राम, पादेलो सोचल साल्ट 10 ग्राम, वावडिंग म्हणजेच विडंग एम्लिया राईब्स 10 ग्राम, सामुद्र लवण कॉमन साल्ट 10 ग्राम, वत्सनाब ॲकोनिटम फेरॉक्स 10 ग्राम, टंकन बोरॅक्स 10 ग्राम, उचला ट्रायकॅनस नक्स ओमेगा 160 ग्राम आणि निंबूस्वरस लेमन ज्यूस यथावश्यकनुसार घ्यावं. यानंतर पाहूया घटकद्रव्यांची कर्म. कज्जली जंतुघ्न योगवाही रसायने वत्सनाद शूलग्न वातवाहिन्या श्यामा 4 आचक दीपक कफांचे क्षरण करणे पित्तवृत्ती सम्यक. एकंदरीत बाकी सर्व द्रव्ये ही दीपक व पाचक आहेत. आता आपण पाहूयात कर्म. अग्नितुंडीवटी शूलग्न दीपक पाचक असून रस अजीर्ण व त्रासदायक वगैरे आदींमध्ये वेगळे पडणारे आहे. रसाजीर्ण असलेल्या व्यक्तींमध्ये पोट नेहमी भारवल्याप्रमाणे असते, पोटात दगड बांधल्याप्रमाणे वाटते, अन्नाचा परिपाक नीट होत नाही, मधुर उद्गार असणे, तोंडाला चव नसणे, जीभ चिकट पडते. अशा स्थितीत अग्नितुंडी वटी उत्तम काम करते. ही वटी कफाच्या गुरु स्निग्ध गुण वाढल्यामुळे होणाऱ्या लक्षणात उत्तम काम करते. वातदृष्टीत वाताचे शीतत्व व चलत्व हे गुण वाढले असता याचा उपयोग करावा. कफवातात्मक विकारात यकृताची वृद्धी होते, सर्वांग जड पडते, शरीर श्वेतवर्णाचे होते, अस्वस्थता वाटते, शरीर शीत पडते. अशा स्थितीत वटीचा उपयोग करावा. मध्यम कोष्ठातील पुरसरण क्रिया म्हणजेच पेरिस्टाल्सिस मुवमेंट कमी झाल्याने अन्न हे पुढे सरकत नाही व एका जागेवर पडून राहते व अन्नाचा परिपाक होत नाही. त्यामुळे कोष्ठात एक प्रकारचा शूल निर्माण होतो. त्यामुळे तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे अशा प्रकारात अग्नितुंडी वटीचा वापर करावा. पक्षाघातात प्रथम तीव्र अवस्था संपल्यानंतर नंतरच्या अवस्थेमध्ये अग्नितुंडी वटीचा वापर करावा. त्यामुळे हातपायात ताकद नसून हालचाल कमी होणे, कुठलाही पदार्थ उचलून घेण्याची क्षमता नसणे, मुंग्या जडपणा ही लक्षणे असलेल्या स्थितीत अग्नितुंडी वटी वापरावी. मात्रा 1/3 to 1/2 गुंजाळ. Approximate price 84 rupees per 80 tab. Precaution: this medicine should be taken under medical supervision.